नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 22 2025 आणि 26 द संदेश अकॅडमी मार्फत पोलीस भरती पेपर क्रमांक 22चा आपण आज अभ्यास करणार आहोत. मी संदेश तुमचा आज 25 मार्काचा पेपर घेणार आहोत. त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपला टॉपिक वाईज सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी राहील. त्याच्यानुसार आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. पहिला प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 1950, 1947, 1952 आणि 1962. कधी झाली? ऑप्शन क्रमांक ए 1950 रोजी झाली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना. 25 जानेवारी 1950. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगात कोणत्या घटकामध्ये येतो? कार्यकारी, न्यायपालिका, घटनात्मक संस्था आणि प्रशासकीय संस्था. कोणत्या याच्यात येतो? घटनात्मक संस्था. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा, निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? 1, 2, 3, 4. किती असतात? 3 सदस्य असतात. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे, 3 सदस्य. एक मुख्य निवडणूक आयुक्त, आणि खाली त्याला सोबत 2 निवडणूक आयुक्त. अशा निवडणूक आयोगाची सदस्याची रचना असते. निवडणूक आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करतं? पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय. कोण करतं? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती निवडणूक आयोगाची सदस्याची नियुक्ती करतात. भारतात निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतात? फक्त लोकसभा, फक्त विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. राज्यपाल कोण नियुक्त करतो? मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सरन्यायाधीश. राज्यपालाला कोण नियुक्त करतं? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक सी. राज्यपालाचा कार्यकाल किती वर्षाचा? 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष किंवा कायम? किती वर्षाचा असतो राज्यपालाचा? 5 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी बरोबर. राज्यपाल कोणत्या राज्यात एकाच वेळी काम करू शकतो? एकच राज्य, 2 राज्य, कोणती मर्यादा नाही, फक्त केंद्रशासित प्रदेश. कोणते? 2 राज्य. राज्यपाल एकाच वेळेस 2 राज्यामध्ये राज्यपाल म्हणून कार्य पार पाडत असतो. समजला? ऑप्शन क्रमांक बी. राज्यपाल कोणता विधेयक थेट राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो? अर्थसंकल्प, निवडणूक विधेयक, काही विशेष विधेयक. ऑप्शन क्रमांक डी, काही विशेष विधेयक. राज्यातील कायदेमंडळाचे अधिवेशन कोण बोलवतं? मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष. कोण बोलवतात? राज्यातील कायदेमंडळाचे अधिवेशन राज्यपाल बोलवतात. ऑप्शन क्रमांक सी.
भारताची संसद किती सदस्यांनी बनलेली आहे? 1 2 3 4 किती? ऑप्शन क्रमांक सी 3 सदस्यांनी. 3 सदस्य कोणते? पहिला सदस्य राष्ट्रपती, दुसरा लोकसभा, तिसरा राज्यसभा. संसदेत अर्थसंकल्प कोण मांडतो? राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री किंवा लोकसभा अध्यक्ष? कोण मांडतात? अर्थमंत्री. ऑप्शन क्रमांक सी. बजेट म्हणजे सॉरी बजेट आणि अर्थसंकल्पाचा कलम कोणता आहे? 112. लोकसभा सदस्याचे कार्यकाल किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष? किती असतो लोकसभेचा? 5 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी 5 इयर्स. राज्यसभेचे सदस्य किती वर्षांनी निवडले जाते? 6 वर्षांनी, दर वर्षांनी, 3 वर्षांनी 1/3 सदस्य आणि दर 2 वर्षांनी सर्व सदस्य. काय? दर 3 वर्षांनी 1/3 सदस्य निवडले जातात. ऑप्शन क्रमांक सी. संसदेत कोणता सभागृह कायमस्वरूपी असतो? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा? दोन्ही नाही. कोणता असतो? राज्यसभा. ऑप्शन क्रमांक सी. पंचायत राज कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? 42, 44, 73, 86? कधी आली? 73वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक सी बरोबर. ग्रामपंचायतीचे प्रमुख कोण असतो? सरपंच, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंडलाधिकारी? कोण असतो ग्रामपंचायतीचा? ऑप्शन क्रमांक ए सरपंच. पंचायत राज व्यवस्थेत किती स्तरांमध्ये विभागलेली आहे? 2, 3, 4 आणि 1? किती स्तरामध्ये विभागलेली पंचायत राज? 3 स्तरामध्ये. ऑप्शन क्रमांक बी 3. आता 3 कोणकोणते? ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि तिसरा जिल्हा परिषद. समजले? 2 आणि 3. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण निवडतो? मुख्यमंत्री, नागरिक किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा सरपंच? कोण निवडतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष? जिल्हा परिषद सदस्य. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पंचायत राज प्रणालीचा उद्देश काय? शहरी विकास, ग्रामीण प्रशासन, जल व्यवस्थापन आणि पोलीस नियंत्रण? काय? ग्रामीण प्रशासन. ऑप्शन क्रमांक बी. पंतप्रधान कोणत्या सल्ल्यानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात? राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसद? केंद्रीय मंत्रिमंडळ. ऑप्शन क्रमांक सी. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री? कोण असतात? ऑप्शन क्रमांक सी उपराष्ट्रपती. आता हा प्रश्न सध्या चर्चेचा राहणार आहे, कारण आपले उपराष्ट्रपती धनखड साहेबांनी राजीनामा
नाही. त्यामुळे आता दोन टॉपिक्स महत्त्वाचे राहणार आहे एक्झाममध्ये. पहिला राहणार आहे उपराष्ट्रपती, दुसरा राहणार आहे राज्यसभेचा चेअरमॅन. आता याची निवडणूक प्रक्रिया कशी असते? कार्यकाळ काय असतो? कोणत्या कलमात येते? तसाच राष्ट्रपती कलम संविधानातला. परत निवडणूक प्रक्रिया, पदभार, आणखी कार्यकाळ. ओके, या पॉइंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतील आता आपल्याला. या गोष्टी आपल्याला ओके क्लिअर करून घ्यावं लागेल करंट अफेअर्सच्या नुसार. भारतातील पहिल्या पंचायतीची स्थापना कधी झाली? 1950, 1959, 1962, 1975. कधी झाली? 1959 मध्ये. ती कुठे झाली? राजस्थानमध्ये. कोणत्या जिल्ह्यात झाली ते सांगा. लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो? सर्वोच्च न्यायालय, लोकसभा सदस्य, राज्यसभा आणि राष्ट्रपती. कोण? लोकसभा सदस्य. ऑप्शन क्रमांक बी. कोणता घटक लोकशाहीचा पाया मानला जातो? राज्यपाल, संसद, निवडणूक आयोग, पंचायत व्यवस्था. कोणती? पंचायत व्यवस्था. ऑप्शन क्रमांक डी. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती पेपर क्रमांक 22 संपलेला आहे. तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. काय त्रुटी असेल ते कमेंटमध्ये कळवा. आज आपण इथंच थांबतो. उद्या पुन्हा 7 वाजता पुढचा पेपर आपण अनालिसिस करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.